विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याच्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता असो किंवा कोणतं प्रशासकीय काम असो त्यांच्याबद्दल ते कधी त्यांचा असा हलगर्जीपणा वगैरे काही नव्हता. त्याचबरोबर मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस नेमकं ते जुलैमध्ये ते आजारी सुद्धा पडल्या होत्या, पण त्या आजारातून आल्याच्या नंतर त्यांची सुद्धा कामाची गती किंवा कामाबद्दल त्यांनी शाळेबद्दल त्यांचा खूप दृष्टिकोन चांगला बी होता आणि शाळेबद्दल खूप त्यांची तळमळ होती. इथं त्यांचा कालावधी 5-6 वर्षाचा गेला असल्यामुळं त्यांच्या इथं सगळं ग्रामस्थ वगैरे यांच्याशी सुद्धा त्यांचे सामाजिक सगळे संबंध व्यवस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मी करावं तेवढंच कौतुक थोडं आणि त्यांच्या नवीन शैक्षणिक शाळेच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आपण आता आपल्या गावचे माननीय सरपंच त्याच्यानंतर शब्द संबंध नाही फक्त म्हणतो आपलं शब्द संबंध मुरकुटे सर, कनगरे मामा, तसेच आता सगळ्याचे नाव घ्यायचे काही हे नाही, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामस्थ सर्व भरपूर संख्येने उपस्थित राहिलेले त्यांचं मी शब्द समानानं स्वागत करतो. आणि यानंतर आता आपण सत्काराचा कार्यक्रम घेणार आहे. तर प्रथमतः गोलार मॅडम आणि दौंड सर यांचा आपण सपत्नीक सत्कार करणार आहोत. तर मॅडमला आणि सरांना विनंती करतो का त्यांनी सत्काराचा स्वीकार करा. मान सरपंच साहेब त्यांचा सत्कार करतात. धन्यवाद. यानंतर गवळी मॅडम यांचा सत्कार नाही आपल्या अगोदर यांचं हे झालं ना शाळेत आले त्यांचं स्वागत आहे. मॅडमचं स्वागत मुरकुटे सर नाही अंगणवाडी ताई करते. यानंतर आपल्या शाळेचे माजी शिक्षक कांबळे सर हे पण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले त्यांचा सत्कार कनगरे मामा कर. यानंतर आपण एक प्रातिनिधिक म्हणून आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच
माननीय अरुण मातंग साहेब यांचा सत्कार स्वागत ग्रामपंचायत यानंतर ग्रामपंचायत हदगाव यांच्या वतीने माननीय सरपंच मॅडमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करते. शालश्री. यानंतर गवळी मॅडमचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दिलीप भाऊ मस्के आणि रसूल शेखर. यानंतर रसूलभाई शेख यांनी मॅडमचं वैयक्तिक स्वागत आहे त्यांचं. तर त्यांनी एक तसबीर आणली ते देऊन त्यांचा सत्कार करतात. अंगणवाडी लक्ष्मी चांदगाव यांच्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात येत आहे मॅडमचा. तर मॅडमने सत्काराचा स्वीकार करावा. तर यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मी चांदगाव शाळेच्या वतीने सुद्धा मॅडमचा सत्कार करण्यात येत आहे. तर मी आणि घोरतळे सर मॅडम आणि सर्व मिळून त्यांचा सत्कार करतो.